विक्या, तो अभ्यास केला का पेपराचा? निर्दोष मांग बसणारे अभ्यास नसते करत, पुढच्याच पाहून कॉपी करत असते. आपण नाही पाहत याचं त्याचं. म्हणजे तो अभ्यास केला? अरे कॉप्या आणि लेम्या, लोकांच्या भरोश्यावर नाही बसायचं, आत्मनिर्भर बनायचं. राहुल, बकऱ्याच्या बिझनेस मध्ये बी चांगला फायदा होतो बर का. तो अभ्यास नाही करेल ना. तुला कसं समजलं? मला मालूम आहे, तू नापास झाल्यावर तुझ्या घरचे तुला बकऱ्याच घेऊन देणार आहे. मला फार टेन्शन आलं ग पेपराचं. अगं टेन्शन कशाला घेती? नापास झाली तर लग्नच लावून देतील. पोट्टे हो, आज तुमचा इंग्रजीचा पेपर आहे. मास्तर, मला लाज वाटते स्वतःवर. ज्या लोकांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं, आपण त्याचीच भाषा शिकू राहिलो. अभ्यास नाही केला वाटतं पेपराचा, डोक्यावून गेला असं सगळं. मास्तर, नापास झालो तर चालन, पण इंग्रजी भाषा शिकणार नाही. तू तसा बी नापासच होणार आहे येड्या. उंदरी लागेल केसाच्या. फी दिली का तो पेपराची? गेली हो मास्तर. सकाळीच ऑनलाईन प्रेग्नेंट केलं नाही का तुम्हाला? प्रेग्नेंट केलं? अहो फोन पे ला प्रेग्नेंट केलं ना. अरे येड्या, प्रेग्नेंट नाही, पेमेंट राहतं ते. इंग्रज तो सारखे नमुन्यामुळे भारत सोडून गेले. मास्तर, किती मार्काचा पेपर आहे? तू टेन्शन न घेऊ, तुला 35च्या वर मार्क पडत नाही. राहुल, मला पेपर दाखव सोन ना. अरे मी नुसता दिसतो हुशार, पण मला कळचं ढ येत नाही. पोराओ, हे पेपर घ्या आणि बिलगाली वालं. अरे बाप, इतकी इंग्रजी तर माझ्या बापानं पाळली नसन. सर, याच्यात एक लेटर लिहलंय, ते कसं लिहायचं? अरे बेटा, वरती कोपऱ्यात नाव लिहायचं, त्याच्या खाली सब्जेक्ट लिहायचा, मधात टॉपिक लिहायचा आणि शेवटी नाव लिहून सही करायची. सोपं आहे. ओके सर. मास्तर, या इंग्लिश मध्ये जोड्या कशा लावायच्या? अरे दलिंद्र्या, तितकं बी येत नाही तुले. मी शिकवा जातो, तो लक्ष कुठे होतं? चुपचाप पेपर काढा कर. तुम्हाला नाही येत त्यांना का सांगू ना. यो मास्तर पूर्वी सगळं सांगतो आणि आपण विचारत रागात बोलतो. वन लेडी गोईंग इन भोपळा, वाल्क भोपळ्या, टुन्नुक टुन्नुक. अरे वा राहुल, तुला सगळ्या प्रश्नाची उत्तरं माहिती वाटतं. मला बी दाखव ना यार. अरे येड्या, म्हातारीची गोष्ट लिहून राहिलो मी. चाल रे भोपळ्या टुन्नुक टुन्नुक. पोराओ, आता काही दिवसात तुमचे पेपर संपन, मग तुमची शाळा पूर्ण होईल. मग तुम्ही सगळे आपापल्या ठिकाणी निघून जासान. पण जे मित्र तुमच्या वर्गात बनले, ते मित्र तुमच्या जिंदगीत कधीच बनणार नाही. आयुष्यात तुम्ही लय पैसा कमवसाल, पण हे दिवस तुम्हाला कोटी रुपये देऊन बी वापस भेटणार नाही. सर, मी किती बी मोठा झालो ना, तरी तुम्हाला विसरणार नाही. बाळा हो, तुमची शाळा पूर्ण झाल्यावर आयुष्य तुमची परीक्षा घ्यायला सुरुवात करन. कधी तुम्हाला पाडन, कधी तुम्हाला रडवण, कधी तुम्हाला हसवण, कधी तुमच्या वयापेक्षा जास्त दुःख देईन. आणि या सुख दुःखाच्या खेळात तुम्ही मला विसरून जासाल. नाही सर, असं कधीच नाही होणार. बाळा हो, वेळेबरोबर तुम्हाला बी बदलणं पडन. पण आयुष्यात कधी शाळेतला मित्र दिसला ना, तर त्याला भेटा, त्याला बोला. कारण हे आयुष्य कधी संपन कोणाला माहित नाही. माझ्याकडून काही चुकला असेल, मग एखादी गोष्ट कोणाला वाईट वाटली असेल, तर मला गुरु समजून माफ करा. गुरुचं कर्तव्य राहतं आपल्या विद्यार्थ्याला शिकवायचं. या समाजात आई वडिलांनंतर गुरुच असा व्यक्ती आहे ज्याला वाटतं आपल्या विद्यार्थ्यांना आपल्यापेक्षा पण मोठं व्हावं. गुरु रस्त्यासारखा राहतो, स्वतः कुठे जात नाही, पण विद्यार्थ्याला त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचवतो. माझ्याकडून काही चुकला असेल तर मला माफ करा आणि तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. Gambo, Joshua.